जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. तर सखीनं भरपूर गरमी वाढलेली आहे आणि मी बाजारामध्ये गेलेले. तर बाजारामध्ये मला मस्त असे ताडगोळे मी दिसले. तर मी बँगलोरला गेलेले ना, तिथे खूप ताडगोळे होते. मला एक ज्यूस आठवला, तो मी बँगलोरमध्ये पिलेला. तर सखीनं तो ज्यूस पिल्यानंतर मला इतकं थंड वाटलं ना, तर आपण आज तसा ज्यूस बनवूया. तर चला सखींनो, तर आपण बघूया साहित्य. ताडगोळे आपल्याला लागणार आहे नारळ पाणी, थोडासा तिखट मसाला, मीठ आणि आपण घेतलेला आहे सब्जा. तर आपण पहिला आहे ना सब्जा भिजत घालूया. पाणी घेऊया आधी. सब्जा काय 10 ते 15 मिनिटांमध्ये भिजून होतो. सब्जा भिजत घालूया. ते बघा, आपण सब्जा भिजत घातला की नाही तर लगेच बघा फुलायला लागला तो. तर एक 10 मिनिटांमध्ये हा फुलून निघेल. तोपर्यंत आपण ताडगोळे सोलून घेऊया. ताडगोळे सोलताना काय करायचं, हळूच अशी स्किन काढायची वरची, त्याचं साल. ताडगोळे जाडे असतात, पातळ असतात, छोटे असतात. छोटे ताडगोळे असतात की नाही असे, हे बघा, हे छोटे ताडगोळे असतात ना, तर त्याच्यामध्ये खूप ज्यूस छान येतो आणि कवळे असतात, ते खायला खूप छान लागतात. आपण ते मसाल्यामध्ये खाणार आहोत, ते दाखवते. आधी सर्व ताडगोळे आपण सोलून घेऊया. तर सखींनो बघा, 15-20 मिनिटांमध्ये सब्जा किती छान फुलून आला आपल्या ताडगोळे साफ करेपर्यंत. तर सखीन आपण नारळ घेतला, आपण नारळ पाणी काढून घेऊया त्याचं. याच्यामध्ये बघा पातळ मलाई अशी येते की नाही, ती पण आपण घेऊया. आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया. आता आपण येऊया ताडगोळ्यांकडे. ताडगोळ्यांमध्ये नाही कसा एक ज्यूस येतो बघा, तो आपण काढून घ्यायचा आणि आपण ताडगोळ्याचे तुकडे करून घेऊ. आता आपण असे ताडगोळ्याचे 1-2 तुकडे करून घेऊया. आणि जो ज्यूस होता तो पण ह्याच्यात टाकून घेऊया. थोडंसं ह्याच्याने नारळ पाणी घालून घेऊया आणि हे आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. आता हे व्यवस्थित वाटल्या गेलेले. आपण थोडंसं आणखी नारळ पाणी घालूया त्याच्यामध्ये. तर सखींनो बघा, आपला ज्यूस तयार आहे. तर आता आपण आधी सब्जा घालून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं ज्यूस घालूया. थोडंसं नारळ पाणी, आपण जे स्लाइस केलेले ते घालून घेऊया. आणि परत याच्यामध्ये थोडासा सब्जा वरतून, कारण सब्जा कसा थंड असतो ना, पोटाला थंडक देतो, म्हणून सब्जा घालायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण घालूया बर्फ. आणि आपला आता हा ज्यूस तयार आहे. आता आपण एक मसाला करूया. आपला तिखट मसाला किंवा मिरची पावडर असते की नाही, ती थोडीशी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि याला चांगलं मिक्स करायचं. हा झाला आपला मसाला तयार. तर आता जे मी बघितलेलं ना बँगलोरमध्ये, तर तुम्हाला ते दाखवते. त्याने असं ताडगोळ्याचे असे छोटे छोटे पीस केले, ते सर्व असं लाईनीत ठेवले आणि याच्यावरती जो आपण मसाला केलेला आहे तो मसाला असा थोडासा टाकून घ्यायचा. एक गोड, तिखट, नमकीन आणि पाणीदार असं मस्त लागतं खायला. तर सखीनो, ताडगोळा खाण्याची तर मजा वेगळीच आहे. याच्यामध्ये आणून फ्रीजमध्ये ठेवले आणि मस्त असं कापायचं. जो ज्यूस येतो तो मस्त लागतोच. पण आता आपण जे तिखट मसाला टाकलेला आहे तो पण आपण खाऊया. तुम्ही खरंच असं ना मसाला टाकून खा, वेगळं लागतं. म्हणजे पेरूवर कसं आपण टाकून खातो त्या पद्धतीने पण छान लागतो. आणि याला आपण ज्यूस पिऊन बघूया. नारळ पाणी आणि ताडगोळा दोन्ही पण कसं आहे, आपली उष्णता घालवणार आहे. गरमीमध्ये ताडगोळा, नारळ पाणी असे ज्यूस बनवून प्या तुम्ही पण.
मस्त एकदम फ्लेवर आहे. तुम्हाला हवी असेल तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता, पण निसर्गाचं एवढं छान टेस्ट आहे तर साखरची गरज नाही याला खरंच. कारण आपल्या याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत, एक सब्जी आहे, नारळ पाणी आहे आणि ताडगोळा आहे. मस्त एक खुर्ची घ्या, फॅन खाली बसा आणि सरबत बनवून प्या. तर सकिनो खरोखर सरबत फार छान लागतो. तर तुमच्याकडे पण असे उन्हाळ्यामध्ये कोणते असे थंडगार पेय असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.